त्याचं औचित्य साधून संध्याकाळीच्या आला असतो भजन तर मी म्हणणारच आहे, पण त्याआधी आपल्याशी थोडस हितगुज करावं असं मला वाटतं, कारण ते महत्वाचं आहे. हितगुज असं की हा महिना कोणता चालू आहे? श्रावण. सगळ्यांना माहिती. त्या श्रावणामध्ये आपण कोणाची भक्ती करतो? शंकराची, भोलेनाथाची. हे माहिती. या श्रावणामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे. गाडी बाहेर पडली आहे म्हटलं, खाली कोणाची तरी पेट्रोल निघून जाईल बाहेर. गाडी भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यात आहे. या श्रावण महिन्यात अष्टमी तिथीला. याला या महिन्याला श्रावण का म्हणतात त्याचा कोणी विचार करत नाही, माहिती नसते. या महिन्याला श्रावण याच्यासाठी म्हणतात की आपल्या ऋषीमुनींनी 12 चांद्रमासांची जी नावं ठेवलेली आहेत ती अत्यंत शास्त्रशुद्ध आणि विचारपूर्वक अशी ठेवलेली आहे. अशी वाटेल तशी ठेवलेली नाही इंग्रजी महिन्यांसारखी. याच्यावर भरपूर बोलता येईल, पण मी ते टाळतो. मी फक्त श्रावण महिन्याबद्दल म्हणतो की या मासाला श्रावण याच्यासाठी नाव दिलं गेलेलं आहे की या मासामध्ये महिनाभर रात्री आकाशामध्ये श्रवण नक्षत्र उदित असते. ज्या मासामध्ये रात्रभर श्रवण नक्षत्र उदित असते त्या मासाला श्रावण हे नाव पडलेलं आहे. आता हे श्रवण नक्षत्र म्हणजे काय? तर हे श्रवण नक्षत्र भगवान विष्णूचं नक्षत्र आहे समजलं जाते. 27 नक्षत्रांच्या ज्या देवता आहेत त्याच्यापैकी महाविष्णूंची देवता श्रवण नक्षत्राची देवता महाविष्णू आहे. अशा या श्रावण मासामध्ये श्रीकृष्णांनी जन्म घेतला. तो कोणत्या तिथीला घेतला? मास झाला. आता तिथीबद्दल सांगतो. अष्टमी तिथी. अष्टमीचा चंद्र पाहिला का? आता संध्या त्यांनी आपल्याला विचारलं आणि खरोखर बघण्यासारखं आहे. पौर्णिमेचा चंद्र सगळेच पाहतात, द्वितीयेची चंद्रकोर पण बरेच जण पाहतात. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास होत नाही वगैरे वगैरे काही नसतं. चतुर्थीच्या चंद्राला ओवाळणाऱ्या आपण आहोतच, पण अष्टमीच्या चंद्राचं खास वैशिष्ट्य असं की तो अर्धा काळा आणि अर्धा पांढरा असतो. आता हा अर्धा काळा आणि अर्धा पांढरा याच्यावरही भरपूर काही बोलता येईल कृष्णाचं चरित्र समोर ठेवून, पण तोही मोह मी टाळतो कारण तेवढा वेळ नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमी ही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी तिथी प्रधान मानल्या जाते. म्हणजे ज्या वेळी अष्टमी तिथी मध्यरात्री असेल, ज्यावेळी मध्यरात्री अष्टमी तिथी असेल मध्यपक्षात, तो दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळला जातो. आणि काही ठिकाणी नक्षत्र प्रधान पाळला जाते. ज्या वेळेस रोहिणी नक्षत्र असेल मध्यरात्री, तो दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळला जातो. हे दोन प्रथा आहेत. परंतु उद्या जी जन्माष्टमी आहे, मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो, मला आनंद होतो सांगायला की ह्या उद्याच्या जन्माष्टमीला तिथीही अष्टमी आहे आणि नक्षत्रही रोहिणीच आहे. त्याच्यामुळे उद्याचं महत्व हे अधिक आहे. म्हणजे संपूर्ण भारतभर एकाच वेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या पाळला जाणार आहे. उद्याच त्याचा उत्सव होणार आहे. आता श्रीकृष्णाने जन्म कोणत्या नक्षत्रावर घेतला? रोहिणी नक्षत्र होतं तेव्हा. रोहिणी नक्षत्र हे कोणाचं आहे? चंद्राचं आहे. महर्षी पराशर ऋषी होऊन गेले. त्यांनी होराशास्त्रम नावाचा ग्रंथ लिहिला. हजारो वर्ष झाले त्याला. त्या याच्यामध्ये त्यांनी अवतार कथनाध्याय नावाचा एक दुसरा अध्याय आहे. कोणाला बघायचा असेल माझ्याकडे तो ग्रंथ आहे.
बृहत पराशर होराशास्त्र संस्कृत मधला आहे, माझ्याकडे आहे, कोणाला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये दुसरा अध्याय आहे अवतार कथनाध्याय. त्यांनी हे जे काही विष्णूचे अवतार आतापर्यंत झाले ते कोणत्या ग्रहांपासून झाले याचं त्यांनी मांडणी केलेली आहे, म्हणजे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सूर्यापासून रामावतार झाला, तर कृष्णावतार हा चंद्रापासून झालेला आहे. आतापर्यंत जे काही अवतार झाले त्याच्यामध्ये पूर्णावतार हे फक्त 4च आहे, बाकी पूर्णावतार गणला जात नाही. ते 4 म्हणजे रामावतार जो सूर्यापासून झाला, दुसरा म्हणजे कृष्णावतार हा चंद्रापासून झाला, तिसरा